नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यावरून स्विचिंग सर्किट फॉर्म करायचं आहे. जर दोन स्विच सिरीजमध्ये असतील, एका लाईनमध्ये असतील, S1 आणि S2, तर आपण अँड हा सिम्बॉल यूज करणार आहे, P अँड Q. जर दोन स्विच एकमेकांना पॅरलल असतील तर आपण ऑर सिम्बॉल यूज करणार आहे, P ऑर Q. जर सिरीजमध्ये असेल तर काय, सिरीजमध्ये असेल किंवा एका लाईनमध्ये असेल तर अँड सिम्बॉल, पॅरलल असतील तर आपण ऑर सिम्बॉल यूज करणार आहे. म्हणजे अँड असेल तर लक्षात ठेवायचे सिरीजमध्ये, ऑर असेल तर काय लक्षात ठेवणार, ते पॅरलल मध्ये असणार आहे. मग गिवन सर्किटमध्ये काय दिलेलं आहे, गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती स्टेटमेंट आहे, P Q निगेशन P निगेशन Q P आणि R, म्हणजेच 3 स्टेटमेंट्स दिलेले आहे. P म्हणजे काय म्हणता येईल, स्विच S1, निगेशन P स्विच S1 डॅश, Q स्विच S2, निगेशन Q स्विच S2 डॅश, R स्विच S3. ओके, निगेशन P आणि निगेशन Q दिलं होतं म्हणून त्यांचं निगेशन लिहिलं, आरचं निगेशन लिहिलेलं नाही. L म्हणजे काय येणार आहे, लॅम्ब. अशा प्रकारे सगळं लिहून घेतलंय. ओके, हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट हा स्क्वेअर ब्रॅकेट येणार आहे. स्टेटमेंट पॅटर्नला आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेतलंय. फर्स्ट वन हा झाला फर्स्ट आणि हा जो सेकंड कलर आहे हा झाला सेकंड ब्रॅकेट. ह्या 2 पार्ट्स मध्ये ऑर सिम्बॉल आहे, म्हणजेच काय लक्षात येतंय, हे झालं माझं पहिलं स्टेटमेंट आणि खालचं झालं दुसरं स्टेटमेंट. हे जे दोन्ही दिलेले आहे आपल्याला त्या दोघांमध्ये ऑर आहे म्हणून मी दुसरं स्टेटमेंट खाली घेतलंय पॅरलल मध्ये. बरं, फर्स्ट स्टेटमेंटचा विचार करू. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये P आणि Q 2 स्टेटमेंट दिलेले, मध्ये अँड सिम्बॉल. अँड सिम्बॉल म्हणजे ते दोन्ही सिरीज मध्ये असणार एकाच लाईन मध्ये. मग आता पहिलं जो ब्रॅकेट आहे ग्रीन कलरचा तो ड्रॉ करून घेऊ. म्हणजे 2 स्विच दिलेले आहे, P आणि Q. P म्हणजे S1 आहे, Q म्हणजे S2 आहे. बरं, फर्स्ट ब्रॅकेट आपला कम्प्लीट झालाय. ऑरचा सिम्बॉल त्याच्या खाली पॅरलल आहे म्हणजे एक लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आता सेकंड ब्रॅकेट बघूया. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय, निगेशन P आणि हा जो ब्रॅकेट आहे त्यांच्यामध्ये काय अँडचा सिम्बॉल आहे, म्हणजे ते सिरीज मध्ये असणार आहे. म्हणजे मी एक स्विच ड्रॉ करून घेते. बर, त्याच्यानंतर अँड आहे म्हणजे ते सिरीज मध्ये, म्हणजे निगेशन P म्हणजे माझं इथं आलं S1 डॅश. बर, अँड मध्ये सिरीज मध्ये झाल्यानंतर ह्या ब्रॅकेटचा विचार करा. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, निगेशन Q ऑर P ऑर R, म्हणजे QPR हे पॅरलल आहे. पॅरलल आहे म्हणजे मला 1 2 ओके, म्हणजे हा तुमचं S1 इथं, हा झाला S2, निगेशन P झाला. बरं, तिन्ही पॅरलल मध्ये निगेशन Q म्हणजे इथे येणार आहे S2 डॅश, हा मधला P म्हणजे येणार आहे S1 आणि त्यानंतर R म्हणजे येणार आहे S3. अशा प्रकारे स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करून घेतलंय. याचा हा स्विचिंग सर्किटची डायग्राम झाली आपली निम्मी. आता आपल्याला काय पाहिजे, एक बॅटरी पाहिजे. ओके, बॅटरी, त्यानंतर लॅम्प, ओके. आता स्विचिंग सर्किट मध्ये डायरेक्शन महत्वाची. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1चा हे लिहिलंय आणि हे लिहून आपण स्विचिंग सर्किट फॉर्म केलं.
सेम त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर सेकंड साठी पण आपल्याला तेच करायचं आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पण सेम आपल्याला कन्वर्ट करावं लागेल किंवा 2 पार्ट्स करावं लागतील. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट, त्याच्यानंतर हा झाला आपला सेकंड ब्रॅकेट. ओके, हे जे 2 पार्ट्स केले मी, त्या 2 पार्ट्स मध्ये फर्स्ट पार्टला नाव देऊ नंबर 1, सेकंड पार्टला देऊ नंबर सेकंड. दोघांमध्ये ऑर आहे म्हणजे माझ्याकडे पॅरलल येणार आहे. पण त्याआधी आपल्याकडे किती स्टेटमेंट आहे ते बघणं गरजेचं आहे. पी निगेशन क्यू आर, ई निगेशन क्यू निगेशन आर, म्हणजे 3 स्टेटमेंट आहे. म्हणजे काय म्हणता येईल, लेट पी, पी म्हणजे येणार आहे तुमचं स्विच S1, निगेशन पी कुठं दिसतंय का, नाही म्हणजे नाही लिहिणार. क्यू म्हणजे येणार आहे तुमचं स्विच S2, निगेशन क्यू दिसतंय म्हणजे निगेशन क्यू म्हणजे काय म्हणणार आहे तुम्हाला, स्विच S2 डॅश. बर, आर आणि निगेशन आर आहे म्हणजे आर म्हणजे काय म्हणता येईल, स्विच S3, निगेशन ऑफ आर म्हणजे तुमचा म्हणता येईल स्विच S3 डॅश. आणि त्याच्यानंतर येणार आहे आपला लॅम्प. तर इथं जागा आहे, आपण लिहून घेऊ, एल मीन्स लॅम्प. अशा प्रकारे सगळं झालंय. हा झाला फर्स्ट पार्ट, हा झाला सेकंड पार्ट. ओके, दोन्हीमध्ये काय आहे, ऑरचा सिम्बॉल आहे म्हणजे हा झाला फर्स्ट वन, हा झाला सेकंड वन. जो फर्स्ट डायग्राम दिलेली त्याच्यामध्ये बघा काय 1 2 3 स्विच आहे. बरं, तिन्ही स्विचेस मध्ये अँडचा सिम्बॉल आहे. अँड म्हणजेच आपण काय लिहितोय, सिरीज मध्ये लिहिणार आहे. म्हणजे एक फर्स्ट स्विच ड्रॉ केलं, सेकंड स्विच ड्रॉ केलं, थर्ड स्विच ड्रॉ केलं, 1 2 3. पी म्हणजे S1, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, आर म्हणजे S3. बरं, अशा स्विचेसला नाव देऊन घेतले. पहिला ब्रॅकेट कम्प्लीट. ऑर आहे म्हणजे मला खाली जायचे पॅरलल. काय दिलेलं आहे, पी, पहिलं स्विच दिलंय पी म्हणजे ते पी लिहून घेते. बरं, पी दिल्यानंतर अँड आहे म्हणजे सिरीजमध्ये, सिरीजमध्ये गेल्यावर ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजेच काय, निगेशन क्यू, इथं तुमचं एक स्विच आहे आणि त्याच्या खाली तुमचं दुसरं येणार आहे का, कारण त्या दोघांमध्ये ऑरचा सिम्बॉल आहे. ओके, फर्स्ट स्विच काय दिलंय, पी, पी म्हणजे येणार आहे तुमचं S1. बरं, सिरीजमध्ये गेलंय, सिरीजमध्ये गेल्यानंतर ब्रॅकेटचा विचार केला म्हणजे हा जो अँड सिरीजमध्ये कशाला आहे, निगेशन क्यूला पण आहे, निगेशन आरला. ब्रॅकेट निगेशन क्यू म्हणजे इथे तुम्ही म्हणता S2 डॅश, निगेशन आर म्हणजे इथे म्हणता S3 डॅश. अशा प्रकारे आपलं सर्किट फॉर्म झालंय. फक्त एक बॅटरी आणि एक लॅम्पची आपल्याला गरज आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्शन दाखवणं पण गरजेचं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह झालाय. क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये पी क्यू निगेशन पी, पी आणि क्यू म्हणजे 2 स्टेटमेंट्स दिलेले. काय म्हणता येईल, लेट पी, पी म्हणजे तुम्ही म्हणता स्विच S1. ओके, निगेशन पी दिलेला आहे म्हणजे तुम्हाला राईट करून घेणं गरजेचं आहे. काय लिहिता, स्विच S1 डॅश. क्यू म्हणजे काय, स्विच S2, निगेशन क्यू म्हणजे स्विच S2 डॅश. ओके, आता एक्झाम्पल ऑब्झर्व करू. ब्रॅकेटमध्ये, पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू. चला मग, हा झाला फर्स्ट ब्रॅकेट, हा झाला माझा सेकंड ब्रॅकेट आणि पुढचा झाला माझा थर्ड ब्रॅकेट. बरं, म्हणजे किती ब्रॅकेट आहे आपल्याकडं किंवा किती स्टेटमेंट आहे, 3 ब्रॅकेट आहे म्हणल्यावर आपल्याकडे 3 स्टेटमेंट असणार आहे. बरं, याला काय म्हणतात, नंबर 1 2 3. बरं, 1 2 3 मध्ये बघा ऑर आहे, ऑर आहे, ऑर म्हणजे मला 1 2 3 अशा 3 लाईन मी ड्रॉ केल्या. ऑर म्हणजे पॅरलल मध्ये असणार. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. पी अँड क्यू 2 स्विच ड्रॉ करावं लागतील एकाच लाईन मध्ये का, कारण अँडचा सिम्बॉल आहे. पहिला ब्रॅकेट कम्प्लीट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी एकच दिलेले म्हणजे माझ्याकडं सिम्पली एक स्विच असणार आहे म्हणून मी थोडंसं त्याला मिडलला ड्रॉ करते. बरं, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 स्विच आहे, ते पण पी अँड निगेशन क्यू आहे, ते सिरीज मध्येच आहे म्हणजे मला इथे 1 2. ठीक आहे, जॉईन करून घेऊ.
तुम्ही जेव्हा ड्रॉ करणार आहात तेव्हा तुम्ही पट्टीचा यूज करायचा आहे, स्केलचा यूज करायचा आहे. P म्हणजे काय S1, Q म्हणजे येणार आहे तुमचं इथे S2. बरं, मिडल म्हणजे S1 डॅश, P म्हणजे तुमचा आला S1, इकडे येणार आहे तुमचा निगेशन Q म्हणजे S2 डॅश. बरं, अशा प्रकारे सगळं कंप्लीट केलं आहे. एक बॅटरी लावून घेऊ आणि एक लॅम्प जोडून घेऊ. डायरेक्शन देऊन घेऊ. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला आहे. ह्या एक्सरसाइज मधले आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. हे पुढचे 3 होमवर्क आहे. विथ द हेल्प ऑफ ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट ह्या रूलनुसार आपण हे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत.